आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। दिवस अनु मॅडमची अवस्था बिकट होत चालली होती। सगळं काही पुन्हा सुरळीत सुरू होईल या आशाच मावळत चालली होती। डॉक्टरांचे पडलेले चेहरे बघितले आणि आज एवढी खंबीर असणारी मी। त्या क्षणाला माझा श्वास थांबला। माझ्या अंगात प्राणच उरले नव्हते। अचानक डोळ्यासमोर अंधारी आली। असं वाटत होतं की ही वेळ इथंच थांबावी। पण काळ कोणासाठी थांबत नसतो। समोर येईल ते पदरात घ्यायला लागते, जसं तू घेतलंस। डॉक्टर कशात अनु मॅडम? वी आर ट्राइंग आवर लेवल बेस्ट मॅडम, पण MRI आणि CT स्कॅन रिपोर्ट नंतरच नक्की काय ते सांगता येईल। पण सध्या इतकंच सांगू शकतो की पेशंट वाचला तरी काय? तरी 100% फिजिकल रिकव्हरी कठीण दिसते। मन घट्ट करा, पण तुम्हाला समजून घ्यावं लागेल की पेशंट कदाचित कायमचा बेड रिडन म्हणजे पलंगाला खिळेल। हळूहळू सगळे अवयव निकामी होतील आणि इंटरनल ब्लीडिंग थांबलं तरी त्या कोमात जाऊ शकतात। दिस केस इज कॉम्प्लिकेटेड। वाईट वाटतं एका तरुणीची अशी कंडिशन बघून। लेट अस ट्राय आवर बेस्ट। सुधा मॅडम, एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। आम्ही सावीला सांभाळत होतो, पण तुझी जबाबदारी वाढली। तुझी लई धावपळ व्हायची, आम्हाला दया यायची ग तुझी। पण अजय मला मात्र आशा होती ग, आई कालकाई काहीतरी चमत्कार करेल। ती माझी एवढी कठोर परीक्षा नाही बघणार। अनु मॅडमची तब्येत सुधारेल ना? त्या शुद्धीत हेच खूप आहे, पण कधी काही होऊ शकतं। त्या गोळ्या दिल्यात त्या मागवून घ्याल। पण दिवसेंदिवस अनु मॅडमची अवस्था बिकट होत चालली होती। आणि बिचाऱ्या अनुच्या मनात काय चाललं होतं त्याचा कुणालाच थांगपत्ता लागत नव्हता। गुड रिकव्हरी। बघितलं ना मॅडम, डॉक्टर काय म्हणाले? तुम्ही आता लवकरात लवकर बऱ्या होणार आहात आणि आमच्या सोबत घरी येणार आहात। फक्त आता रेस्ट करायचे बस। माझ्या डोळ्यात बघून सांग, मी बरी होणार आहे। अहो तुम्ही बरे होणार आहात। डॉक्टरने आता सांगितलं ना तुम्हाला काही होणार नाही। आम्ही नाही होणार, तुला जे माहिती आहे ना ते मला 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 पण माहिती आहे। नाही मॅडम, अहो असं काही बोलू नका। तुम्ही लवकरात लवकर बऱ्या होणार आहात आणि आपण घरी जाणार आहोत। मला वचन दे, बाकी सर्व नको करू।
सावीची प्लीज तू काळजी घे. आजपासून तू सावीची आई आहेस. तू स्वतःच्या मुलीसारखं तिला जप. आणि सावीला तिचा बाबा कोण आहे हे कळू देऊ नको. आदित्यला लांब ठेव तिच्यापासून. वचन दे. मी वचन देते. नियती सानू मॅडमच्या तोंडून बोलली. त्यांनी ते वचन घेतलं आणि त्या शांत झाल्या. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं अनु मॅडमची आणि माझी ती शेवटची भेट असेल. त्यांच्या मनात कुठल्या प्रकारचं वादळ चाललं होतं मी समजू नाही शकले. मला ओळखता आलं नाही. सगळं बरं होतंय की काय असं वाटत असतानाच अचानकपणे अहो पण डॉक्टर असं कसं झालं? सकाळी तर ते व्यवस्थित होत्या आणि अचानक कोमात गेल्या. याचीच भीती होती आम्हाला आणि तशी पूर्वकल्पना दिली होती आम्ही तुम्हाला. आता तुम्ही प्लीज मनाची तयारी करा, कारण त्या कधी रिकव्हर होतील काहीच सांगता येणार नाही. कदाचित काही तासातही शुद्धीवर येतील किंवा काही वर्षही लागू शकतात. प्लीज टेक केअर. अनु मॅडम कुठे गेला? अनु मॅडम आणि आपल्याला सांगितल्याशिवाय त्यांना इथून शिफ्ट नाही करणार. शिवाय कोमात आहेत त्या. कुठे गेल्या असतील त्या? त्यांना शुद्ध तर नसेल आली ना? कारण डॉक्टर म्हणाले होते की शुद्ध आली तर अर्ध्या तासात नाही तर परत कधीच नाही येणार. अरे देवा, काय झालं असेल? मला कळते कुठे गेल्या असतील त्या. आणि आई काहीतरी निर्वाणीचं बोलत होत्या. त्यांनी माझ्याकडून वचन पण घेतलं. मला खरंच कळत नाही कुठे गेल्या असतील. मला खरंच कळत नाही कुठे शोधू, काय करू. मला तुझ्यावर ओझं बनून नाही राहायचं, म्हणून मी जाते. सावीला सांभाळ, वचन विसरू नको आणि मला शोधायचा प्रयत्न करू नको. त्याचं नव्हतं झालं ग त्या दिवाळीत. त्यामुळे आता दिवाळीचा सण म्हणलं ना माझ्या अंगावरती काटा येतो. माहित नाही ग अनु मॅडम कुठे असतील, कशा असतील, काय करत असतील, या जगात आहेत की नाही हे सुद्धा ठाऊक नाही ग. पण बिचाऱ्या सुधा मॅडम मात्र ह्या धक्क्याने जग सोडून गेल्या. आदित्यमुळे त्यांच्या सोन्यासारख्या मुलीच्या आयुष्याची माती झाली. ते नाही सहन झालं त्यासने. जाऊ दे, झालं गेलं. आता त्याची आठवण काढून उगीच कशाला त्रास करून घ्यायचा. आपण अनु मॅडमला वचन दिले ना, सावीची जबाबदारी घेतली, मग ती पूर्णपणे निभवायची. आणि तसंही सावीमुळे आपल्या आयुष्यात आनंद झालाय. वाईट तर काही झालं नाही. हा फक्त आई वडिलांचं छत्र नाहीये तिच्या नशिबात. अनु मॅडमचा काही ठाव ठिकाणा नाही आणि त्या आदित्याचा ठाव ठिकाणा घ्यायचा नाही. त्याची सावली सुद्धा सावीवरती पडू देणार नाही असं वचन दिले मी अनु मॅडमला. असो, ते त्या नवरा बायकोचं भांडण बघितलं आणि सगळं मागचं आठवलं बघ. मिळालं इंजेक्शन? हो, मी डॉक्टरांकडे दिले.
मोठंच काम केलं यांनी. थँक्यू मिस्टर धनंजय. तुम्ही एका लहानगीचे प्राण वाचवले. आता तुम्ही सावीला भेटू शकता. देवा, सरू मी आले बरं काय सावीला भेटून. साऊ आले मी. साहेब सॅल्यूट आहे तुम्हाला. एकदम कडक बातमी आणली आहे. एका बाजूला त्या सुंदरीच्या बदनामीचा बदा 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 चाललेला ओघ आणि एका बाजूला तिच्या घरी मेडिकल इमर्जन्सी आली आहे. बघा आपल्या सचिवाचा फोन आलता. माहितीये तिच्या पोरीला दम्याचा अटॅक आलाय. तो तुम्हाला कसं कळलं? म्हणून बाबांनी त्यांच्या गादीवर मला बसवलं, तुला नाही. कळलं? आणि मेंदूची धार वाढवत राहा थोडी थोडी. नको ती ताकल पाजळू नको तुझी. काय आता त्याची चुंदरीचा हिशेब चुकतावणारचा व्याज. आई बोला नडते काय. एका बाजूने त्या पोरीचं टेन्शन, दुसऱ्या बाजूने चारित्र्याचा मीडियातून वाजणारा जोर जोरात बँड, पुरती जेरीला येणार आहे सुकडी. आता बघूया तिच्या अंगात किती रग आहे ती. पिक्चरच्या क्लायमॅक्सची जोर जोरात तयारी सुरू केली आहे ना? वय वय एकदम जोरात लावली. अशी केली की ती कोणाला तोंड दाखवण्याची ह्याचीच तोडलेली नाही. बघा इज ओके नाव. आता तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता. मी काही मेडिसिन्स दिलेत, ते तिला 5 दिवस द्यायचे. आणि आता पंप अजिबात विसरायचा नाही कुणीच. सॉरी डॉक्टर, माझ्या विसरभोळेपणामुळेच हा गोंधळ झाला. आता ना मी पदराला गाठच मारून ठेवते. साऊ सॉरी. असू दे, मी तुला नाही ओरडणार. तू माझी लाडकी शकू आहेस ना. थँक्यू डॉक्टर. पण मी वेलकम म्हणणार नाही. परत इथे यावं लागेल असं काहीच करू नकोस. ओके? काळजी घे. ओके. तुम्ही हॉस्पिटलची डिस्चार्ज प्रोसेस पूर्ण करून घ्या. ठीक आहे? किती घाबरवलंस मला तू. अजय, आपण ना अजून एक पंप आणू आणि तो तिच्या शाळेच्या बॅगेत ठेवू आणि जो दुसरा आहे ना तो घरीच ठेवू. म्हणजे पंप विसरायचं टेन्शनच राहणार नाही. पण एडी सर कुठे आहेत? त्यांना तुझं नावच सांगायचं विसरले. अगं साऊ, तुझी आई जिल्ह्याची कलेक्टर आहे. तिची ओळख नाव सांगायची काय गरज आहे? तिला सगळे ओळखतात. आणि हे बघ, आधी आरवच्या बाबांना थँक्स म्हण. अगं तुझ्यासाठी किती लांबून त्यांनी इंजेक्शन आणलं. थँक्यू काका. आई, आता जर माझे बाबा असले असते तर तेच आले असते ना.
उगीच या काकांना त्रास झाला. बरं साऊ, चला आता लवकर जायला पाहिजे आपल्याला. मंगलाजी पण वाट बघत असेल ना घरात. मी रिक्षा बघतो. हा चला जायचं घरी. सरू, हे आरोचे बाबा ना खरंच खूप भला माणूस वाटतो मला. काही ना काही निमित्तानं आपली मदतच करत असतात. बरं चला आता निघूया. चला निघायचं. ही बाहेरची थैर करणारी मुलगी तुम्ही आमच्या गळ्यात मारणार होतात का? अहो काय बोलताय तुम्ही हे? मी नाही, दुनिया बोलते. बघा बघा बघा, तुम्ही तुमच्या मुलीचा फोटो भलत्याच्याच मीटिंगमध्ये दिसतोय. बघा बघा, जरा नीट बघा. अहो काहीतरी गैरसमज आहे. माझी मुलगी तशी नाही हो. अहो सॉरी, गैरसमज तुमचा होतोय. तुमच्या मुलीचे गुण तुम्हाला दिसत नाही आहेत. वास्तविक सगळ्या अटी तुमच्या आम्ही मान्य केला, तिची मुलगी सुद्धा आम्ही कबूल केली, परंतु तुमच्या मुलीचं चारित्र्य कलंकित निघालं हो. अशा मुलीला आता कोण पत्करणार? तुमची मुलगी कलेक्टर आहे म्हणून आम्हाला कौतुक होता. कलेक्टर आहे म्हणून तिने कसंही वागायचं का? नाही हो नाही. अहो माझी मुलगी तशी नाही हो. अहो हे मुद्दा म्हणून कोणीतरी पुढे काढते. ती घरी आली ना की ते सगळं खरं सांगेल हो. हो, सरळ सरळ पेपरात हा फोटो आलाय, सगळं क्लिअर दिसतंय. आता आणखीन काय सांगायचंय? वाचलो मी आणि माझा मुलगा. ह्या आता. अहो अहो माझं ऐकून तरी घ्या. अहो ऐकून तरी घ्या माझं. देवा, माझ्या सरूचा फोटो पेपर मध्ये. आता हे सगळ्या दुनियाला माहिती होणार. माझ्या पोरीची बदनामी. रत्मा, तू एक काम कर, पहिलं सरूला फोन लाव बरं जरा. अहो असं काय करताय? मॅडम हॉस्पिटलला आहेत ना, सावीजवळ. कशी असते ती पोरगी काय माहिती. देवा, सगळं एकदमच घाटून आले रे. आज मी पेपरच कस काय वाचला नाही का सकाळपासून. बोला मॅम, बोला काहीतरी. तुम्ही दोघं अजूनही एकत्रच आहात? जिल्हा कलेक्टर आणि सस्पेंडेड डीएसपी हे कॉम्बिनेशन कुठे जुळले? किती दिवसापासून तुमची चोरी छुपी लवकरी चालू आहे? तुमच्या नवऱ्याला माहित आहे हे सगळं? आम्हाला प्रश्नांची उत्तरं हवी आहेत मॅडम. बोला सर, बोला मॅडम. हे बघा, आमच्या परवानगी शिवाय तुम्ही अशी आमची रेकॉर्डिंग करू शकत नाही, लक्षात ठेवा. आम्हाला प्रश्नांची उत्तरं हवी आहेत मॅडम. बोला सर, बोला मॅडम. हे सगळं ती साहेबच घडून आणते, आपल्याला मानसिक त्रास व्हावा म्हणून. हे बघा, तुम्ही शांत व्हा. असा आरडाओरडा करून काही मिळणार नाही. आपण शांतपणे याच्यावरती बोलूयात. बोला, आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तर पाहिजेत. बोला ना मॅडम, बोला ना सर. अरे सांगा ना, कधीपासून तुमची ही चोरी चोरी भानगड चालू आहे? अरे आता सर तुम्ही बदली करून आलात आणि लगेच तुमचं जुळलं पण. म्हणजे काय तुमचं पहिलंच कनेक्शन होतं?
म्हणून सर तुम्ही बायकोपासून सुटका घेतली ना. बोला बोला आता. काय बोललास? काय बोललास? मला शांत चुकीचं करताय सर. मला खूप मागात पडेल. बस झालं. मॅडम बघताय ना तुमच्या समोर. एक मिनिट. तुम्ही सगळे कोणाच्या इशाऱ्यात हे सगळं करताय ना हे चांगलंच माहितीये मला. हे सगळं करून तुमच्या हाताला काही लागणार नाहीये. आणि आता जर तुम्ही हे सगळं बंद नाही केलं ना तर मी काहीतरी कडक ऍक्शन घ्यायला आधीच सांगून ठेवते.